स्वामी समर्थ. स्वामींचे अनेक भक्त आहेत आणि असेच एक भक्त सातारा शहरामध्ये राहत होते. नानाभाऊ तांदूळवाडकर हे सदैव नामाच्या भजनामध्ये सदैव दंग असायचे असे वारकरी ते होते. अतिशय प्रेमळ आणि श्री दत्तावतारी स्वामी समर्थांची कीर्ती त्यांच्या कानावर गेली आणि मनात आले की स्वामींना आपण दर्शन स्वामींचं घ्यायला जायचं. साताऱ्याहून निघून एक दिवस ते अक्कलकोटला आले तेव्हा स्वामी चोळप्पाच्या घरी मुक्कामाला होते. बुवा चोळप्पाच्या घरी गेले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. स्वामींची तेजस्वी कांती आणि अद्भुत अशी ही दिव्य तेज पाहून बुवा एकदम आनंदित झाले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू वाहू लागले. स्वामींना कितीही डोळे भरून पाहिले तरी समाधानच होत नव्हते चित्ताचे. हा नवीन अनुभव त्यांना आला. बुवांच्या मनात आले की स्वामींपुढे भजने म्हणावीत का, परंतु परत वाटले की स्वामींना आवडेल का भजन म्हटलेलं, ते भजनाला बसतील का. म्हणून स्वामींना फक्त नमस्कार करून बुवा गणपतराव जोशींच्या घरी निघून गेले. रात्र झाल्यानंतर स्वामी अचानक जोशीबुवांकडे गेले. रात्रीसुद्धा स्वामींच्या आगमनाने अगदी लख्ख प्रकाश पडला होता. बुवांच्या लक्षात आले की स्वामी त्यांच्या मनातलं विचार ओळखूनच आलेले आहेत. बुवांनी वीणा सज्ज ठेवली होतीच आणि मृदुंगावरती त्यांनी थाप मारली. बुवांनी अप्रतिम असे आवाजात भजन म्हणायला सुरुवात केली. बुवांच्या सूर आणि छान लागलेला होता. स्वामी भजन खूप रंगीन झालं. बुवांनी स्वामींची भजनं खूप छान म्हटली. स्वामी भजन अगदी कान देऊन ऐकत होते. अप्रतिम आवाजात भजनी म्हणायला सुरुवात केली तेव्हा बुवांचा स्वर स्वामी भजनी ऐकत होते. इतक्यात बुवांचा स्वर थांबला आणि ते घराच्या स्वामींकडे घटकावर स्वामींकडे पाहतच राहिले. लोकांना काही कळेच ना की बुवा काही वेळाने भानावर आले आणि त्यांनी सर्व भजने पूर्ण केली. तेव्हा गणपतराव जोशी यांनी आणि लोक त्यांच्याकडे बघतच राहिले की बुवांना काय झालं आहे. काही वेळाने जेव्हा ते भानावर आले आणि त्यांनी भजन पूर्ण केले तेव्हा गणपतराव जोशी यांनी बुवांना विचारले की बुवा, भजन चालू असताना तुम्ही घटकाभर स्वामी भजन ऐकण्यात तल्लीन झालेले होते, तर कृपा करून काय घडलं ते सांगा आणि तुम्ही स्वामींकडेच पाहत होतात, असं काय घडलं ते सांगा आम्हाला. तेव्हा बुवा म्हणाले की स्वामी भजन ऐकण्यात तल्लीन झालो होतो, परंतु स्वामींनी मला अचानक पंढरीच्या विठोबाचे दर्शन दिले. ते रूप पाहून मी हरवलो आणि सावळ्या विठ्ठलाकडे पाहतच राहिलो. बुवांचे बोलणे ऐकून सर्व भक्तजन आनंदाने बेभाम झाले आणि सर्वांनी बुवांना ओसरून घेतले, कारण प्रत्यक्ष दत्तावतारी स्वामींनी बुवांना भगवंताचे दर्शन घडवले होते. तर तात्पर्य काय आहे भक्तांनो, जर आपली भगवंतावर श्रद्धा असेल तर भगवंत चिंतनात सुद्धा मन रममाण होते. नामस्मरणात स्वर लागला की प्रपंचामधली जी दुःखी आहेत ती जाणवतही नाहीत, त्याची जाणीव कमी होते. तुम्हाला अंतःकरणापासून सांगावंसं वाटतं की आपल्या प्रापंचिक दुःखाला तारून नेते ते म्हणजे स्वामींचं नाव. म्हणून अखंड नामस्मरणाला पर्याय नाही. नाम हेच आपले साधन आहे आणि तेच आपल्या आयुष्याचे अंतिम ध्येयसुद्धा आहे. तुकाराम महाराजांनी भगवंतांना ओळखले आणि आळवून म्हटलं की संसारा तापे तापुलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय, येवो माझे पाये पांडुरंग. तर असा हा स्वामींचा ध्यास, नामस्मरणाचा ध्यास भक्तांनो आपल्याला असलाच पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.